आज आम्ही एक महत्त्वाचं काम केलंय, ते म्हणजे मॅपला एक रस्ता शोधून दिलाय. असं म्हणतात की या संगमावरती अंघोळ किंवा स्नान केल्यावरती पापक्षालन होतं, म्हणजे पाप धुतली जातात. त्यामुळे गंगा तीरावरती जाण्याची गरज नाही, इथे तुम्ही ते करू शकता. वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. येस. सो आज आपण चाललो आहोत सातारा एक्सप्लोर करायला. सातारा हे पुण्यापासून जवळपास 120 किलोमीटर आहे आणि त्याला ऐतिहासिक बाजू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तिथे राहतात. तर आपण त्याच्या आजूबाजूचे काही आणि साताऱ्यामधलेही काही स्पॉट्स कव्हर करणार आहोत आज. आज आम्ही एक महत्त्वाचं काम केलंय, ते म्हणजे मॅपला एक रस्ता शोधून दिलाय. खंबाटकीच्या त्या काय बोगद्याचं पुलाचं काम जे चालू आहे त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक जाम होतं. इतकं जवळपास एक 4-5 किलोमीटर असेल. आय डोंट नो, जास्तच असेल. आम्ही सर्व्हिस रोडला गाडी बाहेर काढली, त्यामुळे वाचलो आणि तिथनं आतल्या गावाच्या कुठल्या तरी रस्त्यातनं आता चाललोय, जो तिथे पुढे कनेक्ट होतो. रस्ताही नाही म्हणता येणार. रस्ताही नाहीये, सगळं कच्चटच आहे. काय चाललंय, कुठनं चाललंय काही माहित नाही. गाड्या चालल्यात आणि अक्षरशः खरंच गुगल मॅपवर रस्ता नव्हता हा. तिथे 2 लोक होती, त्यांनी जसं डायरेक्ट केलं तसं आम्ही चाललोय. या रस्त्यावरचं नेहमीचं थांबायचं ठिकाण म्हणजे श्रीराम वडापाव. मस्त वडापाव आणू आता. गर्दी असते त्यामुळे वडापाव पण गरम गरम मिळतो आणि छान चटणी घालून खायचं मिरची बरोबर. आहा, भारी. पण ह्या ऐतिहासिक भूमीत पोहोचून आपल्या पहिल्या आणि अत्यंत सुंदर अशा ठिकाणी चाललो आहोत. आपण आज जिथे आलो आहोत तिथे 2 नद्या एकत्र येतात आणि वातावरणात एकदम आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. सो आपण आज आलो आहोत एक साताऱ्याजवळील असणाऱ्या क्षेत्राला. काय रे नाव मी विसरले? श्री क्षेत्र संगम माहुली. हां, बरोबर. कारण 2 नद्यांचा संगम होतो तिथे. अच्छा, हां, मला आठवलं. कृष्णा आणि वेण्णा मी वाचलं होतं गुगलवरती. वेण्णा आणि कृष्णा नदीचा इथे संगम होतो, म्हणूनच याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि साताऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावरच आहे. आणि इथे असं म्हणतात की या संगमावरती आंघोळ किंवा स्नान केल्यावरती पापक्षालन होतं, म्हणजे पाप धुतली जातात. त्यामुळे गंगा तीरावरती जाण्याची गरज नाही, इथे येऊन तुम्ही ते करू शकता. इथे ॲक्च्युली सकाळी आल्यावरती अनुभव खूप छान असतो. शांत वाहणारी नदी, घाटावरती देऊळ असल्यामुळे एकूणच सगळ्या वातावरणामुळे मन जरा प्रसन्न होतं. शहरापासून थोडंसं दूर येऊन तिथे शांत बसून तुम्ही अनुभव घेऊ शकता. आम्ही मागे एकदा येऊन गेलो होतो, तो आम्ही अनुभव घेतलेला आहे. पण आज ॲक्च्युली कशाची कुठली तरी पालखी आली, त्यामुळे थोडी गर्दी आहे, त्यामुळे आज तो अनुभव नाही. पण इतर वेळेस आलात तर ते उत्तम, छानच आहे ठिकाण. तरी मंदिर बघ, डोळ्याला सुंदर दिसतं. त्यामुळे शांतता नाही लाभली तरी मंदिर बघून प्रसन्न वाटतं. नक्कीच नक्कीच. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे शंकराचं मंदिर आहे. हे विसरलंच सांगायचं.
पुरते ये कुठे चाललंय कळत नाही पण जरा थोडंफार अंगावर आहे रे. मला मी पुरती आता चालणार एवढी काय जीव चांगला आहे होत ना. तर आत्ता आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम सातारा अर्थात. तर हे आम्ही ॲक्च्युली बघून झालं आहे आमचं. इथे आतमध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली किंवा त्याच्यानंतरच्या काळातली शस्त्र त्यांची काही पेंटिंग्स आणि चलनं तिथे ठेवलेली आहेत, जे बघून अगदी असं भारावून जायला होतं आणि असं फार भारी वाटतं. म्हणजे ॲक्च्युली शब्दात नाही व्यक्त करता येणार. तर तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला अनुभव स्वतः घेतलात तेव्हा ते तुम्हाला कळेल मी काय म्हणते ॲक्च्युली. ते म्हणजे कसं कुतूहल म्हणण्यापेक्षा असं अप्रूप वाटतं की एवढे हेवी शस्त्रास्त्र घेऊन ते एवढे लढत होते. कौतुकास्पद आहे. आणि ज्यांनी निर्माण केली ते पण की त्याचं डिझाईन म्हणा किंवा ते अजूनही ते इतक्या चांगल्या अवस्थेत आहे. तिथे ते काय ते पण पालख्या पण आहेत, त्यामुळे मेणे पण आहेत, पण ते इतके वर्ष ते टिकून आहेत. आता त्याला किती वर्ष 400-450 वर्ष झाली जवळपास, तरी त्यांची बनावट अजूनही स्ट्रॉंग तितकीच आहे. ती सुद्धा एक कमाल आहे कारागिराची. तर ह्या संग्रहालयाचं टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 5 आहे आणि मोठ्या व्यक्तींना 10 रुपये तिकीट आहे आणि लहानांना 5 आहे. आणि आतमध्ये कॅमेरा किंवा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्हालाही काही त्याचं शूट करता आलं नाही. अनुभव एक तो एक अक्षरशः अगदी म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव आहे. त्यामुळे नक्की तुम्ही आला तिथे तर नक्की व्हिजिट करा. आता आपण आपल्या पुढच्या स्पॉटला जाऊयात, जे आहे बारामोटीची विहीर. सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण 12 किलोमीटरवर लिंब फाटा लागतो. शिरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटीची विहीर आहे. अशा या सुंदर बारामोटीच्या विहिरीचा इतिहास बघता सुमारे इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले. लिंब गावाच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई होती. या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली. विहिरीचा व्यास 50 फूट आणि खोली 110 फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. इथे मोडी लिपीतील एक शिलालेख आहे. जमिनीखालील महालात ही विहीर दडलेली आहे असं आपण म्हणू शकतो. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर सुद्धा केलेली आहे. मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी आड विहिरीसाठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे. तिथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी छुप्या भुयारी वाटा आहेत. ही विहीर म्हणजे सुंदर स्थापत्यशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. तर इथून पुढे दर बुधवारी आणि शनिवारी आम्ही ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड व्हिडिओ टाकणार आहोत. तर प्लीज ते बघा आणि सांगा आम्हाला कसे वाटतात तुम्हाला ते. तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करायचं असेल तर त्याचं हँडल पण आम्ही खाली दिलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.